नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. सगळ्यात मोठा प्रश्न होता कर्जमुक्तीचा, त्याच्यावर आपण काल व्हिडिओ बघितला. त्याचबरोबर अनेक जणांचा हा प्रश्न आहे, लग्न ठरत नाही आहे, भावाचं ठरत नाही आहे, बहिणीचं ठरत नाही आहे, मुलांचं ठरत नाही आहे, दिराचं ठरत नाही आहे, अशा अनेक कमेंट्स तुमच्या आहेत की लग्न ठरत नाही आहे. तर चला आज आपण बघणार आहोत की लग्न ठरण्यासाठी काय काय देवी उपाय करावेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्रिकेतले लग्नाचे जे योग असतात ते सढळ होतात आणि लवकरात लवकर लग्न होण्यास मदत होते. तर सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला मी सांगत आहे की शुक्रवारी गुलाबी फुलांचा शुक्रवारी सकाळी देवीला गुलाबी फुले किंवा गुलाबाची फुले अर्पण करा आणि मनात आपल्या विवाहाबद्दल प्रार्थना करा. मुलगा मुलगी जे कोणी तुम्ही असाल त्याच्याबद्दल प्रार्थना करा. यामुळे अडथळे कमी होतील आणि योग्य जुळणी होईल, योग्य वधू किंवा वर तुम्हाला मिळायची शक्यता वाढेल. त्यामुळे हा उपाय जर सुरू केला शुक्रवारपासून तर लग्न जमेपर्यंत हा उपाय तुम्हाला करावा लागेल. त्याचबरोबर गुरुग्रह जर आपला उच्चस्थानी असेल किंवा गुरु 12वा वगैरे नसेल तर लग्न ठरायला काही अडचणी येत नाही. तर पत्रिकेमध्ये जर आपला गुरु खराब असेल तर आपल्याला उपाय करायचा आहे. केळीच्या झाडाला दोरा बांधणे हा उपाय करायचा आहे. गुरुवारी स्वच्छ पिवळा दोरा घेऊन केळीच्या झाडीला पिवळा दोरा म्हणजे पांढऱ्या सुती दोऱ्याला आपण हळद लावू शकतो, त्याचा पिवळा दोरा करू शकतो. केळीच्या झाडाला एक गाठ बांधायची आहे, मनोकामना सांगायची आहे, म्हणजे एक वेढा घालून एक गाठ बांधायची आहे. मुलगा मुलगी दोघंही करू शकतात. आता हे उपाय आई वडील करू शकतात का? तर अजिबात नाही. ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनीच हे उपाय करायचे आहेत. तर बांधा आणि मनोकामना सांगा. गाठ लग्नातील अडथळे बांधून ठेवते आणि असं मानलं जातं आणि त्यामुळे अडथळे सगळे दूर होतात आणि लग्न ठरायला लग्न लवकरात लवकर जमते. त्याचबरोबर घरातील ईशान्य कोपरा हा सक्रिय करणे म्हणजे लवकरात लवकर लग्न ठरणे हे आहे. तर हे घडण्यासाठी घरातील ईशान्य दिशेला हलका गुलाबी किंवा पांढरा प्रकाश म्हणजे बल्ब किंवा नाईट लॅम्प कायमस्वरूपी लावून ठेवावा. ही दिशा लग्न ठरण्यासाठी जुळण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळं या कोपऱ्यामध्ये या कलरचा गुलाबी किंवा पांढऱ्या कलरचा जर प्रकाश असेल तर लवकरात लवकर लग्न ठरायला मदत होते. चंदन आणि केवड्याचा सुगंध दर शुक्रवारी संध्याकाळी आपण स्वतः वापरावा, म्हणजे वापरावा आणि कोणत्याही देवीला जे आपण पुढं गुलाबाचं फूल वाहणार आहे तर त्या देवीला जरूर जावं. शुक्रवार हा सौंदर्याचं पण प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. त्यामुळं या दिवशी चंदन आणि केवड्याचा दोन्हीपैकी कोणता ना कोणता सुगंध आपण जरूर वापरावा. यामुळे शुक्र ग्रह बलवान होतो आणि विवाहाचे योग हे मजबूत होतात. त्याचबरोबर तुम्ही करू शकता आणखीन एक उपाय, तो म्हणजे सुगंधी फुलं आपली गुलाबाची 7 फुलं लाल कपड्यामध्ये बांधून आपला वर किंवा वधू ज्या खोलीमध्ये झोपतात त्या खोलीमध्ये दर शुक्रवारी 7 फुलं आणि त्याला थोडासा कागद, आता कपडा दुनिया गेली ती तर थोडासा रंगीत कागद म्हणजे जो आपला चकचकीचा कागद असतो तो 7 फुलांना कागद गुंडाळून शुक्रवारच्या दिवशी वधू किंवा वर जे होणारे आहेत त्यांच्या रूममध्ये जर आपण हे 7 गुलाब ओळीनं 7 शुक्रवार ठेवले तर लग्नाचे योग हे फार लवकर प्रमाणात जुळतात. गुलाब ठेवताना याच अपेक्षेनं ठेवावेत की आपलं याच वधूचं लग्न होणार आहे, वराचं लग्न होणार आहे, याच उद्देशानं याचीच प्रार्थना करून हे गुलाब ठेवावेत. 2 दिवस शनिवारपर्यंत गुलाब राहू द्यावेत. रविवारी पण गुलाब राहू द्यावेत. सोमवारी सकाळी हे गुलाब पाण्यामध्ये विसर्जित करावेत किंवा मातीमध्ये पुरून टाकावेत. 7 शुक्रवार हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर लग्न ठरायच्या अडचणी या तुमच्या हळूहळू दूर होऊ लागतात, जर कुठला मोठा तुमच्या पत्रिकेमध्ये दोष नसेल तर. आता सगळ्यात उपाय करायला ज्यांना वेळ नाही किंवा उपाय आणि दोन्ही ताबडतोब तुम्हाला त्याचं घडलं पाहिजे असं जर वाटत असेल तर लग्न ब्रेसलेट आपण तयार केलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला या प्रकारचे क्रिस्टल दिलेले आहेत. हे ब्रेसलेट योग्य जोडीदाराला आपोआप आकर्षित म्हणजे योग्य स्थळ तुमच्याकडे आपोआप यायला सुरुवात होते. विवाहातील अडथळे कमी करण्यासाठी बनवलेले आहे. रोज क्वाईट यामध्ये आहे, प्रेम आणि सौम्यता वाढवतो. मूनस्टोन आहे, विवाह योग सक्रिय करतो. त्याचप्रमाणे भावनिक दुरावा ज्यांचा असेल, कुणाला लग्न करू वाटत नाही, ब्रेकअप झाला असेल, काय असेल म्हणजे लग्नाबद्दलच्या निराशा जर मनात असतील तर त्या निराशासुद्धा निघून जातात. आणि ग्रीन एव्हेंचुरियन आहे, योग्य प्रस्ताव संधी आणि नशीब चमकवतो. लग्नासाठी योग्य वधू किंवा योग्य वर मिळतं. लग्न ब्रेसलेट हे घालायचं आहे आपलं लग्न होईपर्यंत.
वर्षापर्यंत 1 वर्षाच्या आतमध्ये किंवा त्याच्यासुद्धा आतमध्ये जर उपाय आणि ब्रेसलेट या दोघांचं तुम्ही एकत्रीकरण केलं तर वेळेत तुमचं लग्न ठरायला मदत होते. त्याचबरोबर प्रत्येक उपाय हा आपणच करायचा आहे. मुलगी असेल तुमचं लग्न जुळत नसेल तुम्हीच करायचं आहे, मुलगा असेल तुमचं लग्न जुळत नसेल तुम्हीच करायचं आहे. यातले कोणतेही उपाय आईवडिलांनी बहिणींनी करून मुलांची लग्न ठरणार नाहीत. ज्याला करायचं आहे, ज्याला भूक लागलेली आहे त्यांनाच खाऊन उपयोग असतो, जो आजारी असतो त्यांनाच गोळ्या घेऊन उपयोग असतो, दुसऱ्या कोणीही उपयोग नसतो. तसंच ह्याचं सुद्धा आहे. तर लग्न ब्रेसलेट माझ्याकडं मिळेल. वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारू शकता. कसं वापरायचं, काय वापरायचं हे तिथं सांगितलं जाईल. तर लवकरात लवकर लग्न ब्रेसलेट सुद्धा बुक करू शकता. नाही तर उपाय तुम्हाला कसे वाटले याबद्दल छान छान कमेंट जरूर करा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.